नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन योजना। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। खरे तर ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भातील आहे। जसे की आपणास ठाऊकच आहे की 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे। 1 नोव्हेंबर 2005 पासून राज्य शासकीय सेवेतील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेऐवजी नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली असून ही नवीन पेन्शन योजना लागू झाल्यापासूनच सरकारी कर्मचाऱ्यांनी नवी योजना रद्द करून पुन्हा एकदा पूर्वलक्ष्य प्रभावाने जुनी योजना अंमलात आणावी अशी आग्रही मागणी लावून धरलेली आहे। यासाठी सातत्याने सरकारी दरबारी पाठपुरावा देखील केला जात आहे। जुनी पेन्शन योजनेच्या मागणीवरून राज्यातील जवळपास 17 लाख राज्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण देखील सुरू केले होते। मात्र सरकारकडून जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्य प्रभावाने जशाच्या तशी अजूनही लागू करण्यात आलेली नाही। दुसरीकडे केंद्राने नवीन पेन्शन योजनेऐवजी युनिफाईड पेन्शन स्कीम आणलेली आहे आणि हीच युनिफाईड पेन्शन स्कीम राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील लागू होणार आहे। अशी सारी परिस्थिती असतानाच आता महाराष्ट्र राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे। ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातील काही कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात निघालेल्या, परंतु सदर जाहिरातीनुसार 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या राज्यातील काही विभागातील कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे। महसूल व वन विभागातील लघु लेखक इंग्रजी या पदावरील श्रीमती अपेक्षा राणे यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे। सदर कर्मचाऱ्याला जुनी पेन्शन योजना लागू करतानाच NPS मधील कर्मचारी योगदान GPF खाते उघडून त्यामध्ये वर्ग करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।